नवापूर तालुक्यातील मौजे बंधारे येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत अत्यंत धक्कादायक घटना घडली असून इयत्ता तिसरीत शिकणारा विद्यार्थी ब्रायन राहुल गावित याचा मृतदेह शाळेच्या वसतिगृहामागील सेप्टिक टँकमध्ये आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे पालक व ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। ब्रायन राहुल गावित हा अचानक बेपत्ता झाला होता। शाळा प्रशासन व स्थानिकांकडून त्याचा शोध सुरू होता। मात्र सकाळी सुमारे 10 वाजेच्या सुमारास वसतिगृहाच्या मागील सेप्टिक टँकमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला। ही बाब समोर येताच शाळा परिसरात एकच खळबळ माजली। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। यावेळी पंचनामा करण्यात आला असून मृतदेह पुढील तपासणीसाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मृत विद्यार्थ्याचे वडील राहुल गावित व आई घटनास्थळी दाखल झालीत। आपल्या लेकराचा मृतदेह पाहून त्यांनी एकच आक्रोश केला, ज्यामुळे उपस्थितांचे डोळे पाणावलेत। ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी करत संताप व्यक्त केला। संतप्त ग्रामस्थ व पालकांनी शाळेचे अधीक्षक, चौकीदार तसेच इतर कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणाचे आरोप करत तात्काळ कारवाईची मागणी केली। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे। अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असून प्रशासन झोपेत आहे असा आरोप ग्रामस्थांनी केला। या आश्रमशाळेत यापूर्वीही अशाच प्रकारची घटना घडल्याची माहितीही समोर आली आहे। नवापूर तालुका अध्यक्ष शबरी माता भिल्ल आदिवासी विकास संघटना महाराष्ट्र राज्य। काल शासकीय माध्यमिक आश्रमशाळा बंधारे येथून ब्रायन राहुल गावित मुक्काम सनखडका हा तिसरीत शिकणारा विद्यार्थी काल दुपारी 12 वाजेपासून मिसिंग होता आणि त्याचे शोध सर्व कर्मचारी आणि त्यांचे आईवडिलांना त्यांनी सांगितलं की तुमचा मुलगा पडून गेला आहे। तर सोनखडक्या गावातील त्यांचे आईवडील आले, त्यांचे कर्मचारी शोधाशोध केल्यानंतर त्यांना काही मिळून आले नाही। रात्री आज 10 वाजेला एक आश्रमशाळेची जी गटार आहे तिथे तो विद्यार्थी मृत अवस्थेत आढळून आला आणि या आश्रमशाळेमध्ये जे अधीक्षक आहे आणि जे शिपाई आहे आणि जो वॉचमन आहे ते सर्वस्व जबाबदारी त्यांची आहे। त्यांनी दुर्लक्ष केलं। ही दुसरी तिसरी घटना आहे या आश्रमशाळेमध्ये। सर्व पालक नाराज आहे आणि त्यांचं एकच म्हणणं आहे, आमच्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्यांच्या आईवडिलांचं असं म्हणणं आहे की जे अधीक्षक आहे संदीप शेंदाणे त्याला तात्काळ निलंबन झालं पाहिजे आणि इथले मुख्याध्यापक असतील किंवा त्यांचे जे कर्मचारी जे बेजबाबदारपणा इथं काम करत नाही त्यांना लगेच त्यांचं दुसऱ्या आश्रमशाळेला बदली करण्यात यावी अशी आमची सर्वांना मते। त्याच्या सोनखडकावाल्यांचं म्हणणं, सर्व जे इथं पालक आहे त्यांचं म्हणणं असं आहे की ही आश्रमशाळा जे कर्मचारी आहेत त्यांचे तात्काळ बदली व्हायला पाहिजे आणि एक चांगल्या पद्धतीने आश्रमशाळा चालायला पाहिजे। वारंवार घटना घडते। फक्त आईवडिलांचं एवढंच म्हणणं आहे की ते शेंदाणे जो इथला अधीक्षक आहे त्याला तात्काळ निलंबित करा आणि त्यांना जे आईवडील आहेत त्यांना आर्थिक मदत म्हणून शासनाने लवकर द्यायला पाहिजे। धन्यवाद।